आंब्याचा सीझन आहे म्हटल्यानंतर आपण वेगवेगळ्या याच्या रेसिपी ट्राय करत असतो। अशीच एक वेगळी रेसिपी आज आपण पाहणार आहोत की आंब्यापासून तुम्ही अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये हा मँगो जाम तयार करून ठेवू शकता आणि वर्षभरासाठी याचा यूज करू शकता। मुलांना बघा जाम हा आवडतो, मग तुम्ही मार्केटमधून मिक्स फ्रूट जाम आणतो किंवा मँगो जाम आपण आणत असतो, तर अगदी झटपट कमी वेळामध्ये तुम्ही घरामध्ये आपले आंबे तर असतात, आता आंब्याचा सीझन आहे तर अगदी फार कमी वेळात हा पटकन होणारा जाम तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि घरच्या घरी हा अगदी कमी खर्चात तयार होतो। जास्त बाहेरून आणायचं झालं तर याला जास्त पैसे द्यावे लागतात, पण आता आंब्याचा सीझन आहे, आंबे पण आता बऱ्यापैकी स्वस्त मिळत आहेत, तर भरपूर प्रमाणात तुम्ही हा जो जाम आहे तो तयार करून वर्षभरासाठी स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता। तर आता तुम्हाला किती जाम तयार करायचा आहे ह्यानुसार आंबे घ्यायचे आहेत। आता आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि याचा जो आंब्याचा गर आहे किंवा पल्प आहे तो आपल्याला काढून सेपरेट करून घ्यायचा आहे। आता आपल्या आंब्याचा कलर कसा आहे त्यानुसार आपण जो जाम बनवणार आहे त्याचा कलर ठरतो। तर हा सगळा आता आंब्याचा जो पल्प आहे आपल्याला तो एका बाउलमध्ये असा काढून घ्यायचा आहे। तर अगदी कमी वेळात तुम्ही हा जाम तयार करू शकता, अजिबात वेळ लागत नाही, 10 मिनिटं सुद्धा ह्या रेसिपीला पुरेसे होतात। तर आंब्याचा पल्प असा सगळा काढून घ्यायचा आणि आता हा जो तयार झालेला जो पल्प आहे तो आपल्याला मिक्सरमधून छान असा फिरवून बारीक करून घ्यायचा आहे। यामध्ये बघा जर केसराचा आंबा असतील तर त्यामध्ये असे धागे येतात, आंब्याची जो केसर असतात ती येत असतात, तर असं असेल तर त्यावेळी तुम्ही गाळून घेऊ शकता, नसतील तर मग तुम्ही असं नाही गाळलं तरी सुद्धा म्हणजे जी पुरणाची चाळण असते त्यातनं एकदा काढून घेतलं तर जे काही केसर असतील तर ती चाळणीमध्ये अडकतील, नसतील तर आहे असं आता आपल्याला पल्प घ्यायचं, जेवढा पल्प त्याची अर्धी साखर घ्यायची। तर इथे मी बघा एवढी साखर आणि इथं अर्धा लिंबाचा आपल्याला यूज करायचा आहे, तर एवढा आंब्याचा पल्प आहे त्यासाठी अर्धा लिंबू पुरेसं होतं। आता तुम्ही किती प्रमाणात करणार आहे ह्यानुसार तुम्ही क्वांटिटी ठरवू शकता। आंबे गोड असतील तर साखर कमी लागू शकते आणि आंबे जरासे आंबट असतील तर मग थोडीशी साखर जास्त पण लागू शकते। जेवढा पल्प त्याची अर्धी साखर घेतली तरी सुद्धा पुरेसं होतं। आता पॅनला थोडंसं तूप लावून घ्यायचं जेणेकरून हा जो आपण पल्प यामध्ये टाकणार आहे तो याला चिकटणार नाही। नॉनस्टिक पॅन असेल तर त्यामध्ये बनवा म्हणजे तो कढईला वगैरे चिकटणार नाही। आता गॅसवरती तुम्हाला अगदी हे 2-3 मिनिट असं परतून घ्यायचं आहे, साखर वगैरे काहीच न टाकता, नुसता जो मँगोचा हा आपण पल्प काढून घेतलेला आहे ना तो छान असा मिक्स करून घ्यायचा। 3 ते 4 मिनिट याला छान गॅसवरती असं मिडियम गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे। तर यातली पण मी थोडीशी साखर शिल्लक ठेवलेली आहे, तर सगळी इथे मी यूज केलेली नव्हती। 1 कपासाठी म्हणजे 1 कप मँगो पल्प तुम्ही घेतला तर अर्धा कप साखर पुरेशी होती। हे आंबे पण जास्त आंबट नव्हते त्यामुळे कमी प्रमाणात साखर यूज केली तरी सुद्धा चालू शकतं। आता साखर यामध्ये आपण यूज करणार आहे, तसंच लिंबू आहे आणि थोडंसं मीठ चवीपुरतं टाकणार आहोत। हे सगळ्या प्रिझर्वेटिव्ह गोष्टी असल्यामुळे हा जाम आपला व्यवस्थित भरपूर दिवस टिकतो। आता याला छान शिजवून घ्यायचं आहे। याची कन्सिस्टन्सी बघा, साखर टाकल्यानंतर हे हळूहळू हे असं ट्रान्सपरंट व्हायला लागतं आणि तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं, आता साखर टाकल्यानंतर 10 मिनिट याला शिजवून घेतलं असेल, जास्त वेळसुद्धा द्यावा लागत नाहीत। बघा आता कशी छान याला चकाकी आलेली आहे ह्या मिश्रणाला। तर 10 मिनिटांमध्ये आपलं हे मिश्रण अगदी शिजवून तयार होतं, जास्तही आपल्याला शिजवायचं नाही, नाहीतर मग ते नंतर कडक होऊ शकतं। जामची कन्सिस्टन्सी जशी पाहिजे आपल्याला तशी ती होणार नाही, त्यामुळे व्यवस्थित असंच हे आपल्याला शिजवायचं आहे। ते जास्तही कच्चं ठेवायचं नाही किंवा जास्तही खूप वेळ असं शिजवत बसायचं नाही याला। बघा हे अशा पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं आहे। तर एका प्लेटमध्ये असं काढून घ्यायचं आणि प्लेटमध्ये असं काढल्यानंतर ते जसं आहे तसंच राहते बघा, याचा शेप अजिबात बदलत नाही। ही जी प्लेट आहे आपण अशी उभी केली तरी सुद्धा बघा जाम जिथं टाकलेला आपण आहे त्याच ठिकाणी तो तसाच आहे, त्यामुळे आता आपला हा जाम आहे तो तयार झालेला आहे। तर आता काय करायचं, यामध्ये लिंबू आणि थोडंसं मीठ यामध्ये टाकून घ्यायचं, जे सैंधव नमक असतं ते किंवा काळं मीठ तुम्ही यामध्ये यूज करू शकता। बघा छान असं आपलं हे मिश्रण अशा कन्सिस्टन्सीचं तयार झालेलं आहे। आता थंड झाल्यानंतर हे अजूनच घट्ट होतं, त्यामुळे आत्ताच आपल्याला इथं लिंबू टाकून घ्यायचं आहे। तर अर्ध्या लिंबाचा इथे मी यूज केलेला आहे, लिंबामध्ये बिया असतील तर त्या तुम्ही काढून घेऊ शकता आणि नंतर यामध्ये हा अर्धा लिंबाचा रस यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि अगदी थोडंसं पाव चमच्याला पण कमी टाकलेलं आहे, पाहू शकता तुम्ही, किंचित असं
काळं मीठ किंवा सैंधव नमक एवढं आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे। याच्याने हा जो जाम आहे त्याला आणखीनच छान चव येते। लिंबू टाकल्यामुळे सुद्धा याची चव छान होते। तर छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं लिंबू आणि मीठ, आणि नंतर आपल्याला मग बघा हा मस्त असा आपला जाम तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून टाकायचा आणि ह्या पॅनमध्येच आपल्याला हा जो जाम आहे तो थोड्या वेळासाठी थोडा हलका थंड होईपर्यंत यामध्येच आपण ठेवणार आहे। नंतर आपण आता हे साईडला काढून घेतलेलं आहे बघा। थंड झाल्यानंतर अशा पद्धतीचा कन्सिस्टन्सी ह्या जामला आलेली आहे। अजून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते अजूनच घट्ट होतो। तर असं एखादं कंटेनर घ्यायचं की ग्लासचं, ते व्यवस्थित धुवून उन्हामध्ये सुकवून घ्यायचं किंवा पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये गरम करून स्टराईलसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता। म्हणजे वर्षभरासाठी तुम्ही जर जास्त प्रमाणात जाम बनवला तर तो वर्षभर राहिला तर तो खराब होणार नाही। त्यामुळे कंटेनर एकतर उन्हामध्ये चांगलं कडक ऊन असतं त्यामध्ये ठेवायचं आणि 2-3 तास त्यामध्ये ठेवून तसं यूज करू शकता, किंवा गरम पाण्यामध्ये ते उकळून तुम्ही नंतर त्याचा यूज केला तर त्या कंटेनरमध्ये हा स्वच्छ कंटेनरमध्ये व्यवस्थित भरून ठेवला तर वर्षभरासाठी हा तुमचा जाम व्यवस्थित राहतो। इथे कुठेही आपण पाण्याचा वापर केलेला नव्हता किंवा ओला हातसुद्धा याला लावायचा नाही किंवा ओला चमचा किंवा ओल्या भांड्याचा यूजसुद्धा करायचा नाही। त्यामुळं हा जाम आहे तो आपला व्यवस्थित राहण्यास मदत होते। तर हा मुलांना तुम्ही असं पोळीसोबत किंवा ब्रेड देत असाल तर ब्रेडसोबतसुद्धा लावून देऊ शकता, छान लागतो, मुलंसुद्धा आवडीनं खातात। तर बाहेरचं देण्यापेक्षा तुम्ही असा घरामध्ये वर्षभरासाठीचा सुद्धा जाम एकदा तयार करून ठेवू शकता आणि मुलांना तुम्ही ते देऊ शकता। तर बघा मग अगदी कमी वेळात हा झटपट असं हा जाम तयार होतो। याला जास्त साहित्यसुद्धा लागत नाही, अगदी घरातीलच काही मोजक्या गोष्टी आपण यामध्ये यूज केलेल्या आहेत आणि छान असा आपला हा जाम तयार झालेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा आता एवढं जर आपण बाहेरचा जाम आणला तर एवढ्या जामला आपल्याला 190 म्हणजे 200 रुपये जवळपास द्यावे लागतात। तर अगदी कमी